कोथळीगड. माणसाच्या शरीरात जसा कोथळा असतो तसाच या गडावर कातळ खोदून आत पायऱ्या व खोल्या केल्या आहेत, म्हणून याचे नाव कोथळीगड. कर्जत पासून 1 तासावर जंगलात हा गड आहे. 4x4 गाडी नसेल तर शेवटचे 2-3 किलोमीटर चालत जावे लागते आणि मग पायथ्यापाशी पोचतो. खाली गाडी लावून आम्ही गडावर गेलो. 15 मिनिटांनी एक छोटा तुटका दरवाजा दिसतो. तिथून पुढे पाण्याच्या पाईपच्या दिशेने वर गेलो की उंच कातळ दिसतो. तिथे 2 तोफा आणि भगवा ध्वज लावलेला आहे. पुढे एक मोठी गुहा आणि देऊळ दिसले. गुहेत खूप पूर्वीचे दगडात कोरलेले खांब आणि इतर कारिगिरी बघून विचार येतो की एवढ्या कष्टानं हे सगळं केलं असेल आणि एवढं बघून मागे आलो तर अजून एक वर जाण्याचा मार्ग दिसला. तो खरा कोथळीतून जाणारा जिना. तो प्रकार बघून तर नक्की विश्वास बसला की पूर्वीच्या काळी हा किल्ला घडवणाऱ्या लोकांकडे दैवी शक्तीच असणार. अन्यथा एवढं अचंबित करून सोडणारी वाट कशी काय कोरली असेल. पायऱ्या चढून वर गेलो आणि एक मोठा दगडात कोरलेला दरवाजा दिसला. दरवाजा पुढे वरती पठार आहे आणि एक स्वच्छ पाण्याचे तळ सुद्धा. इतक्या उंचीवर हे सगळं बघून एक अद्भुत चमत्कारच वाटतो. तिथली गुहा आणि कातळ शिल्प 13व्या शतकातले आहे असं समजलं. औरंगजेबनं 1684 मध्ये हा काबीज केला आणि नंतर इंग्रजांच्या हाती 1862 पर्यंत होता. दूर डोंगरावर असणाऱ्या पवनचक्क्या आणि इथे दगडात कोरलेले जिने असा भूतकाळ आणि वर्तमान काळाचं मिलन बघून आम्ही खाली गावात उतरलो.